आणि आज मला आनंद वाटतो की आज कीर्तनरूपी सेवा म्हणता येईल आपल्याला संदीप महाराज. खऱ्या अर्थाने ही सेवाच आहे ना. आणि ही सेवा सर्वसामान्याची नाही. व्यवहारामध्ये आपण फिरत असताना ज्याची लायकी नाही त्याचं सुद्धा वर्णन करावं लागतं. पण आज ही साक्षात अनाथाची माय ज्ञानोबरायांची सेवा आहे महाराज. ज्ञानोबरायांची सेवा केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये मला वाटत नाही कुठं कमी पडेल. आणि म्हणून या ज्ञानोबरायांची सेवा करत असताना हा कीर्तनाकरता गायलेला किंवा घेतलेला अभंग आहे. विशेष करून ज्यांच्यामुळे मला हा कीर्तनाचा योग प्राप्त झाला. थोडा आवाज वाढवा मॉनिटरला. अत्यंत माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे परमश्रद्धेय परम आदरणीय संबंध महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, आदरणीय श्री कृष्ण महाराज कोरे महाराजांच्या माध्यमातून आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. विशेष करून नुसतं महाराजांचा सप्ताह नाही, आपलं सर्वांचं सप्ताह आहे महाराज. त्यांच्या नेहमी सानिध्यामध्ये राहणारे संबंध महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये कथेच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप आदराने आपण नाव घेतो असे जिवलग मित्र भाऊसाहेब महाराज पनळकर असतील, कृष्ण महाराज, आपले कान्हा महाराज असतील. विशेष करून माझ्यासोबत आलेले आदरणीय श्री ज्यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा 4 वर्षाचा अभ्यास पूर्ण केला. खऱ्या अर्थाने मी त्यांच्यासमोर कीर्तन करणं माझी योग्यता नाही. पण आदरणीय श्री आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मोठे बंधू संदीप महाराज शास्त्री सालोडगावकर बाबा या कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. विशेष करून घाई गडबडीचा काळ आहे, कार्तिकीचा काळ आहे. आणि या कार्तिकीमध्ये प्रत्येकाला कुठंतरी जायचं असतं. कुणाच्या मागं कीर्तन असतात, कुणाचं काय असतं. महाराजसुद्धा निघाले होते. आदरणीय श्री आकाश महाराज आमच्या नगर जिल्ह्याचं भूषण महाराज, मला वाटतं काल कीर्तन झालं का तुमचं. आकाश महाराजही माझ्या विनंतीला मान देऊन थांबले. त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आदरणीय श्री सुंदर पखवाज वाजवतो, त्याच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. महाराष्ट्राचे हे सगळे लाडके गायक छोटे ज्यांनी पिंगळा संबंध महाराष्ट्रामध्ये धिंगाणा घातला आहे, ज्यांचा पिंगळा, असे 2 आमचे जिवलग मित्र त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. विशेष करून आमचे कांबीचे मामा संबंध महाराष्ट्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये मगर महाराज त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. विशेष करून आमचे आदरणीय श्री कांबीकर सगळे भजनी मंडळ त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आणि अगदी 11:30 वाजेपर्यंत, किती वाजले आता, मला फक्त इशारा करा, मला धोरण नसतंय रात. नाही तुम्ही व्हायचे बोरण, मला यायचं जोर. तसं व्हायला नको. अगदी अर्ध्या तासामध्ये आपण कीर्तनरूपी सेवा पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने ही सेवा ज्ञानोबरायांच्या दरबारातली आहे. अहो भाग्याने मिळालेली ही सेवा आहे. या सेवेचं आपण सोनच केलं पाहिजे. संदीप महाराजांनी मला सकाळी उठल्या सांगितलं की महाराज आजची कीर्तन काय आपल्या गावाकडे कीर्तन नाही आहेत, हे आळंदीतले कीर्तन आहेत. इथं तत्वनिष्ठ कीर्तन झालं पाहिजे. जरी तत्वनिष्ठ नाही झालं तरी महाराज, कारण माझा अट्टा असा असतो, सर्वसामान्यातील सामान्य माणसाला सुद्धा आपलं कीर्तन कळालं पाहिजे, असं कीर्तन असलं पाहिजे. नाही तर आपण वेदांत सांगतो तर समोरचे माणसं जांभळ्या देते ते आजीसारख्या. चालत नाही ना तसं, बरोबर आहे का नाही. सगळ्यांना पचन रुचन औषधं असंच द्यावं माणसाने की ते सगळ्या रोगावर चाललं पाहिजे आणि सगळ्या लोकांना पचलं बी पाहिजे. नाहीतर औषध खाल्ल्यानंतर पुन्हा दवाखान्यात यायची बारी नाही आली पाहिजे. असं औषध देऊन उपयोग नाही. म्हणून अत्यंत सोपा अभंग आहे. परमार्थिक साधना करत असताना महाराज सांगतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही सोपी साधना केली. साधना इतकी सोपी नाही महाराज. पखवाज जर शिकायचा असेल तर घाटावर किती तास रियाज करावा लागतो? 8 तास, बरोबर आहे का नाही. 8 तास लयच होते रे. 5 तास, बरोबर, ते बी जास्तच होते. थोडा अलीकडे घ्यायचं का, बरं राहू दे. 5 तास असू दे. काय तुला द्यायचं का मला घ्यायचं? हो म्हणायचं बरं का. पखवाज जर शिकायचं असेल तर पखवाजाचा रियाज आपल्याला तास करावा लागतो. आमच्यासोबत एक मुलगा होता आळंदीला. आम्ही शिकायला असताना संदीप महाराज आम्ही पांचाळ गुरुजीकडे सहज आठवलं म्हणून, आणि आळंदीत आठवणी सांगितल्या पाहिजे महाराज. आम्ही काल प्रदक्षिणा करत असताना संदीप महाराजांना आम्ही वडगाव चौकात आल्याच नंतर ते म्हणले, तुम्हाला इथं आल्याच नंतर काय आठवलं का? आम्हाला ते कलासागरचं दुकान आठवलं. आणि त्या कलासागरच्या दुकानामध्ये आम्ही नेहमी पखवाज घेऊन जायचो.
आणि तिथं गेल्याच्या नंतर पकवान आमचा जरी नसेल तर निदान थापा का व्हायना त्याच्यावर मारायचे. थापा का व्हायना ते माणसाला नवीन आळंदीत आल्याच नंतर ते असतं. तर माझ्यासोबत एक मुलगा होता पांचाळ गुरुजीकडे शिकायला, मी सुद्धा पकवास शिकत होतो. आणि तो मुलगा, त्याला गुरुजीनं सांगितलं की तू रियाज करी जाय, हे घासल्याशिवाय येत नाही. बरं का, ही साधना आपल्याला कष्ट केल्याशिवाय येत नाही. आता बाबा तुम्ही शेती करतात, खेड्यापाड्यात राहणारे माणसं आहेत, बरोबर की नाही? आम्ही बी खेड्यात राहणारे माणसं. मला सांगा, वावर जर नांगरलंच नाही तर पिकन का हो? हां, त्याच्याकरता काय करावं लागेल? नांगरावं लागेल, फरटावं लागेल. फरटिल्याच्या नंतर त्याच्यात ते काय काशा पिशा असले ते उन्हाळ्यात याचावं लागते, बरोबर आहे का नाही? मग आपल्याला ती पेरणी करावं लागेल. पेरणी केल्याच्या नंतर त्याचं संगोपन करावं लागेल, त्याला फवारणी करावं लागेल, खत घालावं लागेल, तेव्हा ते पीक दिवाळीच्या टायमाला कापूस आपल्या घरात येईल. आणि आपण जर नुसतं आळंदीत मुक्कामाला राहिलो, 7 वर्ष राहिलो ना 8 वर्ष राहिलो, तर आपल्याला ही साधना भेटणार आहे का महाराज? पकवास शिकणार आहे का? त्याला गुरुजीने सांगितलं का घासावं लागते बाबा. ते गेलं. आता पुढचं नका मला सांगायला, तुम्ही कळून घ्या. त्याला घासणं नाही म्हणत महाराज, कष्ट करावं लागतात. आणि कष्टाशिवाय कुठलीही गोष्ट नाही महाराज. गुरुवर्य वेदांताचार्य जगन्नाथ पाटील सांगत असतात, पाटील बाबा सांगत असतात की ज्याला आयुष्यामध्ये सफल व्हायचंय, ज्याला सक्सेस व्हायचंय, त्याने आयुष्यामध्ये कष्ट न करता माणूस धनवान होऊ शकत नाही, आणि अभ्यास न करता माणूस विद्वान होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल पण असं आहे महाराज, कष्ट करत असताना, एखादी गोष्ट करत असताना अवघड गोष्टीकडे जाऊन त्याच्याकडे माणसं दुर्लक्ष करतात. समजा मी 3 तास कीर्तन केलं तर तुम्ही बसणार आहेत का? नाही ना. मला मनातले मनात का व्हायना शिव्या देणार आहेत का? नाही. हा म्हणायला लागले ना ते. नाही म्हणले का? आपण तुमचं मन सांगता बरं का, मला अंतःकरणातलं कळतंय. मी जास्त कीर्तन लांबवलं तर हे सगळे माणसं मला बोलणार आहेत महाराज. अंतःकरणातून, तोंडावर नाही बोलू शकत, पण मागं का व्हायना काय बाबा कशाला आणलं कृष्ण महाराजांनी त्याला लांबीला कीर्तन घेण्यात देण्याचं. कुठली साधना असली तसं संप्रदायामध्ये ध्येय जर गाठायचं असेल, देवाची प्राप्ती जर करायची असेल, तर माणसं संसार सोडून परमार्थाकडे येण्याकरता फार कमी आहेत महाराज. त्याच्यात विशेष गोष्ट अशी आहेत, आपण खेड्यापाड्यामध्ये राहणारे माणसं आहेत. एखाद्या माणूस आयुष्यभर वाईट वागला आणि शेवटच्या काळामध्ये जर त्याने पवित्र तुळशीची माळ जर घातली, तर लोक, आता कार्तिकी लोक येतात, हे बाबा लोक तर सगळं बघत येते, लहान पोराने माळी घातलेले हे ते म्हणले काय गोड दिसतेत राव, हां माळी ते सगळं. मग काही माणसाची भावना होती, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात बरं का. हां, क्षणिक वैराग्य, हा त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. क्षणिक वैराग्य काही लोकांना इथं आल्यानंतर होतं, आणि ते गावाकडे जर गेले ते माळण फिळून त्याचे जोडीदार त्याला म्हणते बाबा तू तर बाबा झाला बिटे, आ आता काय, आता गंधन, आता काय टिळेन, हे सगळ्या गोष्टी पाहिल्याच नंतर माणसाच्या जीवाला अवघड वाटतं. आयला लोक नाव ठेवतात आपल्याला, आपण ही माळ काढून टाकली पाहिजे म्हणून काही गडी काढून टाकीत माळ, ठेवीत नाहीत महाराज. मग हे सोपे साधनं आहेत आपल्याला सांगितलेले महाराज. काही अवघड साधनं सांगितलेत, अष्टांग योग सांगितलेत. हे योगाच्या प्रक्रिया जर करून जर आपल्याला भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर किती लोक योग करते बरं, होय? अहो रामदेव बाबाचे सगळ्यात सोपे योग आहेत महाराज. पण त्या योग आपण सकाळी उठणं सुद्धा होत नाही. मी एका बाईला विचारलं, शहरात राहणार होती, म्हणलं मावशी तुमच्या इकडे सकाळ कधी होती? ते म्हणले ज्यावेळेस दूधवाला येतो का त्यावेळेस आमच्याकडे सकाळ होती. त्याला सकाळ नाही म्हणत महाराज. अरे वारकऱ्याची सकाळ कधी असली पाहिजे? पाठ असली पाहिजे महाराज. काकडा भजनाने त्याची सुरुवात झाली पाहिजे, बरोबर आहे का नाही? योग साधना करून आपण त्या स्थितीला जाऊ शकत नाही. माणसं तुकोबरायांकडे गेले, म्हटले महाराज आम्हालाही परमार्थ करावा वाटतो, कारण संसाराचा रसच असा आहे महाराज का त्याच्यात माणूस विटत, आणि परमार्थाचा रस असा आहे त्या रसामध्ये माणूस विटत नाही. विटे आईशी सुख नोहे भक्ती रस, भक्ती रसामध्ये माणूस कधी विटत नाही महाराज. भक्ती रसाचा आनंद काही वेगळा आहे. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे एक माणूस गेला.
नाथ महाराजांकडे. आपण नाथ महाराजांच्या परिसरातले माणसं आहेत, आपण भूषण गाजवलं पाहिजे नाथ महाराजांचं. नाथ महाराजांकडे एक माणूस गेला आणि त्याने नाथ महाराजाला विचारलं, का हो नाथ महाराज, लोक तुम्हाला त्रास देतात, तुमच्या अंगावर येऊन थुकला मुस्लिम समाजाचा, तुम्हाला राग आला नाही, तुमच्या मंडळीच्या गिरजा मातेच्या आईसाहेबांच्या अंगावर एक माणूस येऊन बसला, तुम्हाला राग आला नाही, इतकी ताकद येते कुठून? इतकी ताकद तुमच्याकडे कुठून येते? बाबांनी सांगितलं, तू 8 दिवसामध्ये मरणार आहे. एवढा शब्द सांगितला. साधूचं वाक्य कधी खोटं ठरत नाही बरं. आपल्या इकडे ते वैकुंठवासी वामन भाऊ होऊन गेले, त्यांनी काही गावाला असे शाप दिले, त्या गावात काही गावात मिरच्या पिकत नाही, काही गावात हुलगे पिकत नाही, काही गावामध्ये ज्वारी पिकत नाही. म्हणजे साधूचं वाक्य कधी खोटं होत नाही महाराज. आणि साधूच्या नादी लागू नये माणसाने. हो, सगळ्याच्या नादी लागाव. साधूनं जर आशीर्वाद दिला तर तुमचं कल्याण, आणि साधूनं जर शाप दिला तर तुमची भिवंडी. हे बऱ्याच जणाला कळलं नाही. फराळ केल्याशिवाय जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज म्हणले, तू 7 दिवसामध्ये मरणार आहे. म्हणले हो नाथ महाराज असं काय बोलता? म्हटले मरणार 7 दिवसामध्ये. तो घरी गेला, त्याने भावाची 2-4 एकर जमीन दाबली होती. ते म्हणला, नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय मी 8 दिवसामध्ये मरणार आहे, हे कशाला ठेवायचं बाबा वज, मागची मजा करते आपण जातो मरून. त्याने भावाला बोलून घेतलं. 4-6 वर्षापासून भावासंग बोलत नव्हतं. ते म्हणलं, मला नाथ महाराजांनी सांगितलं मी 8 दिवसामध्ये मरणार आहे, मला काही जगायचं नाही, हे तू जमीन तुला घेऊन टाक बाबा. काय मागचे मजा करते, मग दावा घालतेत का नाही घालतेत, यांचं काय घेऊन बसले, हे तुझं तुला घेऊन टाक. देऊन टाकली महाराज. आई वडिलांकडे गेला, आई वडिलांना बोलत नव्हता. आई वडिलांना शुगर होती, त्यांना कधी गोळ्या आणल्या नाही, कधी औषध आणलं नाही, कधी साडी घेतली नाही, कधी चोळी घेतली नाही, कधी कपडे घेतले नाही, कधी दिवाळीला कधी जाता येता नाही, कधी नीट बोलला नाही. तो जवळ गेला, आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब इथून मागं काय झालं ते झालं असेल, पण आता माझी अशी इच्छा आहे की आपण पंढरपूरला दर्शनाला जाऊ. आता कार्तिक यात्रा आहे, कार्तिक यात्रेला आळंदीला जाऊ. त्याने आई वडिलांनी ते कार्तिक यात्रेत आणलं, पंढरपूरला नेलं, पुन्हा घरी नेलं. पण 8वा दिवस उगाला, 8वा दिवस गेला आणि 9वा दिवस उजाडला. आणि 9वा दिवस उजाडल्याच्या नंतर तो माणूस नाथ महाराजाकडे गेला. उगा एखाद्या महाराजाची एखादी गोष्ट हुकाव बरं का. आणि मग लोक लय फायदा घेते. संदीप महाराज ज्याची बायको ऐकत नाही ते सुद्धा म्हणतो महाराजाला काही अक्कल, आणि तो घरी गेले त्याला सुद्धा घरचे म्हणतात नाही याला काही अक्कल नाही. बरेच लोक असे मोदीला सुद्धा नाव ठेवतात महाराज. पण मी सांगत असतो ते मोदी त्यांच्या नादी लागू नये माणसाने. हो मोदी आहेत महाराज. ते त्यांच्या मनात आलं का नोटा बंद करायच्या बंद, त्यांच्या मनात आलं महाराष्ट्र बंद करायचं बंद, त्यांच्या मनात आलं महाराज लोकांचे कीर्तन चालू करायचे चालू. लॉकडाऊनमध्ये सुद्धा हो केलं ना महाराज, बऱ्याच माणसांनी कीर्तन. नाथ महाराजाकडे गेले. काय बाबा लोक आहेत बिटे, इतकं कुठं लबड बोलत असते का तुम्ही? म्हणले मी 8 दिवसामध्ये मरणार आहे. आणि कसं काय नाही मेलो? नाथ महाराज म्हणले, भाऊ तू इथून घरी गेलेस नंतर काय केलं? म्हणलं काय नाही, भावाची माझ्याकडे 2-4 एकर जमीन होती, ते भावाला म्हणलं हे तू ही जमीन तुला घेऊन टाक. म्हणले भावाला जमीन दिल्यावर कसं वाटलं रे तुला? लय समाधान वाटलं बाबा. म्हणलं तुझ्या आई वडिलांना तू बोलत नव्हता तेव्हा त्यांची लय सेवा केली, त्यांना आळंदीला नेलं, पंढरपूरला नेलं, आणि त्यांची सेवा केली. त्यांना इंद्रायणीत आंघोळ घातली, चंद्रभागेत आंघोळ घातली, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना हाताला धरून सगळे देव दाखिले. पद्मावती माता असेल, सुवर्ण पिंपळ असेल, तांबडा मारुती असेल, हजेरी मारुती असेल, हे सगळं दाखिलं महाराज. म्हटले हे करून आल्याच्या नंतर मग काय केलं? काय नाही म्हणलं बाबा, सगळे जे भेटन त्याला चांगलं बोलायचो, राम राम घालायचो, जे हरी घालायचो. मग लोक काय म्हणले? काय नाही म्हणले महाराज, हे सगळ्या गोष्टी करताना इतकं समाधान लागलं मला, इतकं समाधान लागलं. नाथ महाराज म्हणले, अरे मी जसं तुला सांगितलं ना, मी 8 दिवसामध्ये मरणार आहे, बरोबर आहे का नाही? तो 8 दिवसामध्ये मरणार आहे. मग प्रत्येक दिवसाला मी उठ्ठाने असं ठरवत असतो की या 8 दिवसामध्ये आपल्याला मरायचं आहे महाराज, प्रत्येकाला 8 दिवसामध्येच मरायचं आहे महाराज. असं ठरवून जर परमार्थ केला तर आपला परमार्थ सफल आहे महाराज. आणि असं करून जर परमार्थ केला नाही तर आपला परमार्थ निष्फळ आहे. बरेचसे माणसाचे आयुष्य गेलेत महाराज परमार्थामध्ये. टाळबाजीने किलोचे टाळं त्याने पावशेरावर आणले, पण त्यांची अंतकरणातली जी वृत्ती आहे महाराज, त्या वृत्तीमध्ये बदल झाला नाही. छाती ठोकून सांगत आहेत आमच्यासारख्याला, बाबा आमचा आजा सुद्धा परमार्थ करीत होता,
आम्ही सुद्धा करतो, आमचे पोरं सुद्धा टाळ वाजायला लागले. अरे पण परमार्थ करत असताना तुझ्या जीवनामध्ये बदल काय? आणि जिथं बदल होत नाही तिथं परमार्थ नाही महाराज, तिथं राजकारण आहे. विठ्ठल विठ्ठल हो, अवघड साधना नको येत महाराज. मग सोपी साधना काय येईल? नाथ महाराजां तुकोबरायांकडे लोक गेले. तुकोबरा, मी इथं होतो बरं का, मी कुठं जाऊन मी तिथंच येणार आहे. तुकोबरायांकडे लोक गेले आणि तुकोबरायांना विचारू लागले, महाराज इतक्या अवघड गोष्टी सांगू नका, आम्हाला सोपं सांगा. एक तर आमच्याकडे वेळ नसतोय आणि इकडून तिकडून वेळ जर भेटला तर त्या वेळामध्ये नाथ महाराज तुकोबराय म्हटले, किती वेळ असतो तुमच्याकडं? म्हणले वेळच नसतो. सकाळी उठल्यापासून जीच कामं सुरू होते संध्याकाळी झोपेपर्यंत कधी कधी झोप सुद्धा भेटत नाही. म्हणले काय काम करता? काय नाही, म्हणले शेतातले कामं करतो. कोणी कामाला जातो, कोणी उद्योगाला जातं. महाराज म्हणले हे कामं करत असताना तरी तुम्ही देवाचं नाव घेऊ शकतात. कामामध्ये काम काही म्हणा, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जे काम करत असतात त्या कामामध्ये एकदम सोपं आहे. कोणचं? महाराज अभंगाच्या पहिले नाम संकीर्तना साधन पैसोपे. नाम संकीर्तना साधन पैसोपे. नाम संकीर्तना साधन पैसोपे. नाम संकीर्तना साधन पैसोपे. जळातील पापे जन्मांतरीचे तिल पापे बापे जन्मांतरीचे किसायास जावे म्हणा. सायास जावे म्हणा. जळातील पापे जन्मांतरीचे पापे जन्मांतरीचे नलगते सायास जावे वनांतरा. नलगते सायास जावे वनांतरा. माणसाला अवघड गोष्टी नको आहेत, माणसाला सोप्या गोष्टी लागत. महाराज म्हणले सोपं वर्म सांगतो तुम्हाला. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. एक जणाने असा अर्थ लावला त्याचा, म्हणले दिंडीतले प्रत्येक माणसं उचलायचे, नाचायचं. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. तुकोबरायाने सांगितलं, म्हणले टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. याचा अर्थ असा नाही टाळ हातामध्ये घ्या, झेंडा हातामध्ये खांद्यावरती घ्या, पताका खांद्यावरती घ्या आणि मग ज्ञानोबा तुकोबरायाच्या भजनामध्ये नाचा. हे असं वर्म सांगितलंय महाराज. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपं आहे महाराज. आणि तुम्हाला सांगतो, योग याग आणि साधने बाकीच्या अन्य साधनापेक्षा सगळ्यात सोपं आणि सगळ्यात आनंद देणारी जर साधना कोणची असेल तर ती भजन आहे महाराज. माझे गुरुवर्य सांगत असतात, ज्या नादामध्ये ब्रह्म डुलतं त्याला ब्रह्मनाद म्हणतात बरं का. आणि तो ब्रह्मनाद या पखवाजातून निर्माण होतो. टाळी लो नाद ब्रह्म काय प्रमाण दिलं? टाळो लोपला टाळा टाळीत लोपला नाद. बरेचसे माणसं कृष्ण महाराज कीर्तनाच्या टाळा टाळीत लोपला नाद करतात. आता 4-2 जण होते, आता ते गेले निघून. आता टाळा टाळच म्हणायची त्याला. टाळा टाळीत लोपला नाद असं नाही. टाळो टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद. छंद असला पाहिजे माणसाला. ज्याला पखवाज वाजायचा छंद आहे ते कुठं बसू द्या महाराज, तरी त्याचे बोट चालूच आहेत महाराज. अरे तुकोबराय बाह्य दिशेला जरी गेले तरी त्यांना छंद होता महाराज. भजन सोडलं नाही महाराज. जिथं जातील तिथं भजन चालू होतं. आणि हे भजनामध्येच आनंद आहे महाराज. पण भजनामध्ये सुद्धा काही प्रकार असे आहेत महाराज बरं का. भजन करत असताना, परमार्थिक साधना करत असताना ज्याला रागाची माहिती आहे त्यानेच राग गायचे महाराज. मी मनाच नाही सांगत बरं का, याचे करता प्रमाण आहेत महाराज. गाता येईल तेनेचे गावे, नाही तर एरवी हरी हरी म्हणावे. बरेचसे लोक असे आहेत. मी एक जणाला विचारलं,
तुम्हाला किती राग येते? ते म्हणले बाबा तुम्ही बोलतात हेच मला राग येतो. हे आपल्या 4-6 जणाला कळन. काहीच रागाची न त्यांची भेटच नाही महाराज. मेघ मल्हार जर रावणाने गायला मेघ मल्हार तर पाऊस पडत होता महाराज. इतकी ताकद राग गाण्यात होता. बरोबर आहे का नाही बाबा? गाणं ज्याला गाता येतंय त्यानेच गायचं, नाही तर एरवी हरी हरी म्हणायचं महाराज. हरी हरी म्हणल्याने देवच प्राप्ती आहे महाराज. पखवाज वाजवल्याने ही देवाचीच प्राप्ती. बरेचसे लोक म्हणतात कातडं वाजवून कुठं देवाची प्राप्ती होते का? पण खरं सांगू, भगवान शंकराने सुद्धा हे वाद्य वाजवलं महाराज. हो, भगवान शंकर. आता तो इतिहास खूप मोठा आहे, सांगून वेळ घेत नाही. असं लांबलं का लांबच चलत बघा. तुम्ही व्हायचे पोर, मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलो. तर अतिशय सोपी साधना म्हणजे नामसंकीर्तन आहे महाराज. हे कुठंही करू शकता महाराज तुम्ही, कुठंही. कारण नाम पवित्र आहे महाराज. अपवित्र जाग्यावर गेल्याच्या नंतर पवित्र नाम घेतल्याच्या नंतर ती अपवित्र जागा सुद्धा पवित्र होते महाराज. पवित्रानाम पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम. बरोबर आहे का नाही? हे श्लोक सगळ्यांच्या पाठी महाराज. इतकं पवित्र नाम आहे ते. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. एक जणांनी प्रश्न केला. लोक प्रश्न करतातच महाराज, आणि प्रश्न केला पाहिजे महाराज. कारण जी गोष्ट आपल्याला कळत नाही ती विचारली पाहिजे ना. आणि ज्याला विचारली त्याला येत असली तर त्यांनी धोरणात सांगितली पाहिजे, नाही तर. आणि आपला आज्ञा नाही महाराज माणसाने उघड केलं पाहिजे. कवर आपण ज्ञानी माणसाचे कपडे घालून नुसते सोंग करून चालत नाही महाराज. आपलं जिथं आज्ञा नाही तिथं आज्ञानच सांगितलं पाहिजे महाराज. तुम्हाला घडलेला किस्सा सांगतो. आता त्याला आमचे संदीप महाराज साक्षीदार आहेत. वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे बरं का. त्यांचं कीर्तन होतं शेवगावला. आम्ही 4-6 महाराज मंडळी बसलो. संदीप महाराज, मी त्यांचं कीर्तन वाजवण्याकरता होतो. आणि बसल्यानंतर आमची सहज चर्चा निघाली. बाबासाहेब महाराज इंगळे व्यक्ती अशी होती महाराज का त्यांना 12 खडीतलं अ नावाचं अक्षर सुद्धा वाचता येत नव्हतं. हे बऱ्याचशा जणाला माहिती नाही बरं का. तर ते बाबासाहेब महाराज इंगळे त्यांना 12 खडीतलं अ नावाचं अक्षर येत नव्हतं बरं का बाबा. पण संबंध महाराष्ट्र गाजवला त्यांनी. पण ते सांगायचे नाथ महाराजांच्या रामायणामधल्या त्या माणसाच्या ओव्या अशा पाण्यासारख्या पाठ होत्या महाराज. तुकोबरायच्या गाथेतील अभंग असे पाण्यासारखे पाठ होते. पण ते प्रामाणिकपणे सांगायचे माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला ज्ञानोबरायांच्या ओव्या ऐकण्याकरता मिळतील, माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला नाथ महाराजांच्या ओव्या ऐकण्याकरता मिळतील, तुकोबरायचे अभंग ऐकायला मिळतील, ज्ञानोबरायांचे ऐकायला मिळतील, पण माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला श्लोक ऐकण्याकरता मिळणार नाही. हे अज्ञान जो माणूस व्यक्त करतो का तो महाराष्ट्रात मोठा आहे महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. एक माणसाने प्रश्न केला तुकोबरायला, का हो तुकोबराय तुम्ही साधन सोपं सांगितलंय पण ज्याच्याकडे पाप आहे त्याचंच पाप जाईल ना, आम्ही पापच केलं नाही. सद्गुरू जोग महाराजांचा दृष्टांत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराज. जोग महाराज ज्या वेळेस गंगेवर स्नान करण्याकरता गेले, ब्राह्मणाने सांगितलं तुम्हाला संकल्प सोडायचा आहे, तुम्ही हातावर पाणी घ्या. म्हटले संकल्प का सोडावा लागतो? म्हटले ज्याने पाप केलंय, पाप कर्म, गंगेमध्ये आंघोळ केल्याच्या नंतर पाप जातं माणसाचं, किंवा पाप आपण हे केल्याच्या काय म्हणतात त्याला तर्पण केल्याच्या नंतर म्हणले हे तर्पण सोहळा कोणाला करावं लागतं? म्हणले ज्याने पाप केलं त्याला करावं लागतं. छाती ठोकून जोग महाराजांनी सांगितलं महाराज अरे पठ्ठ्याने आयुष्यामध्ये कधीच पाप केलं नाही महाराज. आपलं क्षणाला पाप होतंय महाराज, पावला पावलाला पाप होतंय महाराज. हे आपल्याला कळत नाही महाराज, कळत नाही महाराज या गोष्टी. आपण सहज रस्त्याने जात असताना आपल्या पायाखाली मुंगी जरी चिरडली महाराज तरी आपल्याला पाप आहे महाराज. सूक्ष्म जर विचार केला आपण, बारकाईनं जर विचार केला तर आपल्याकडून सहज पाप होतंय महाराज. एक प्रमाण आहे त्याच्याकरता माझं लक्ष द्यायना बरं का. ते विठ्ठल विठ्ठल पुण्य करता होय पाप, पुण्य करताना सुद्धा माणसाकडून पाप होतं महाराज. आपण एका ठिकाणी कीर्तनाला चाललो आणि आपण जर
नगरमध्ये असलो आणि आपल्याला जर शेवगावला जायचं असलं तर माणूस सांगतो मी करंजीमध्ये. महाराज म्हणले करंजीमध्ये तू हे जरी खोटं बोलला मस्त कीर्तनाला चाललं तरी पाप आहे महाराज. खोटं बोलणं हे पापच आहे ना महाराज. असे नकळत पाप होणारे हे पाप जर जळायचं असेल तर तुम्हाला नामसंकीर्तन करावं लागेल. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. म्हटले महाराज ही साधना कुठं करायची? महाराज म्हणले तुम्हाला वनामध्ये जाण्याची गरज नाही. अभंगाच्या नलगती सायास वा वा जावे वनांतरा. नलगती सायास 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 वनांतरा. वनांतरा जावे वनांतरा. चला सुखे तो घरा नारायण. 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 वा वा नलगती सायास नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. हरि विठोबा रखुमाये कुमार विठोबा रखुमाये. बार कुमार विठोबा रखुमाये. बार कुमार विठोबा रखुमाये. बार कुमार हरि जय जय विठोबा रखुमाये. बार कुमार हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाये. बार कुमार विठोबा रखुमाये. बार कुमार विठोबा रखुमाये. बार कुमार विठोबा रखुमाये. कुमार विठोबा रखुमाये. बार 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 कुमार नलगती सायास जावे मनंतरा. सुखे तो घरा नारायण. बऱ्याच जणांचा जीवात जीव येतो विठोबा रुक्माई घेतल्याच नंतर. काय झालंय आळंदीतली कीर्तन सेवा आहे महाराज. तुम्ही सगळे जाणकार माणसे. कृष्ण महाराजाला म्हणलं आमचे गुरुवारी बाबा सांगत असतात उद्धव बाबा. काही लोक म्हणत असतात काय त्याचेच बाबा लावले तुम्ही बाबा बदला म्हणले. आता इथं साधे मोठ्याले बाबा लोक आहेत आपलं काय वावधानात जेव्हा नुसतं घेण्यान देण्यात. त्यांना म्हणलं आता पन्हाळकर महाराज आहेत संदीप महाराज आहेत त्यांच्याच फोन कीर्तन आहे. ते म्हणले नाही नाही बाबा तुम्हीच पाहिजे. पोरं म्हणले ते बाबा असले का काम चांगलं होतं म्हणले. म्हणून हे सगळ्यांचा अट्टाहास आहे. आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. लांबायचं का 5-10 मिनटं
चलून द्यायचं त्यांना जायचं नाही चलून देऊ बरोबर. नलगती सायास जाबे वनंतरा सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण. घर कोणचं आहे महाराज? ऐसा घर कर घर में आवे राम. खरं घर हे महाराज. आपण हे जे व्यवहारामध्ये राहतो की नाही कृष्ण महाराज त्याला घर नाही म्हणत महाराज. हो ते क्षणिक हे ते नाश पावणार आहे. पण जनाबाईने घर आपल्या हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. ते हृदय म्हणजे घर आहे महाराज. आणि या हृदयामध्ये जर देव राहायचा असेल जर या हृदयामध्ये परमात्म्याची छटा जर दिसायची असेल तर त्याच्याकरता ते आधी स्वच्छ करावं लागतं. म्हटले महाराज कशाने स्वच्छ करावं लागतं? आम्ही रोज माझ्या एक गडी मला भेटला म्हणलं बाबा आपण 500 रुपये साबण लिहितो हे सगळं अंग आपलं फ्रेश असते तासभर आंघोळीला लागत आहेत. अरे तुकाराम महाराज म्हणले तो 500ची लावली काय आणि 2000ची साबण लावली काय? नाही निर्मळ जीवन काय करील साबण. महाराज म्हणले अंतकरण निर्मळ करावं लागते. तुका म्हणे मन करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. महाराज म्हणले तुम्हाला नलगती सायास जास्त कष्ट करण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा. वनामध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही. म्हणले मग सुखे येतो घरा नारायण. या घरामध्ये देव तेव्हाच येतो. म्हणले त्याच्याकरता काय करावं लागेल? म्हणले एका जागेवर बसावं लागेल. बरेचसे माणसं एका जागेवर बसतच नाही. गुरुवारी सुधाकर महाराज वाघ सांगत असते काही माणसं सकाळी उठले घासात जाय उसात जाय घरी आल्याच्या नंतर दात घासले कुठं मुळं पायर पाणी घेतलं नाही घेतलं का लगेच घरी आल्याच्या नंतर मंडळी म्हणतो वय रे झालं काय जेवायला वाढ्या मला. ते म्हणले काही आंघोळ नाही देवपूजा नाही काही नाही. हा लय बामणाची लागून गेली काय म्हणतात ना महाराज. माणसाचे मन ठेप्यावर नाहीत महाराज. आणि मन जर ठेप्यावर असले तर माणूस एका जागेवर बसू शकतो. एका जागेवर बसणं इतकी सोपी गोष्ट नाही बरं का. एका जागेवर ज्ञानोबरायांना 750 वर्ष झाले महाराज एकाच जागेवर बसलेले. हा एकाच जागेवर बसलेले ना. समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानोबराय 750 वर्ष झाले महाराज. हो एका जागेवर बसणं. अहो आपण 7.5 मिनिटं सुद्धा एका जागेवर बसू शकत नाही. पायी इकडून वर कर तिकडून वर कर. महाराज म्हणले हा बघ गड्या हो तुमच्या हृदयामध्ये जर देव यायचा असेल तुमच्या हृदयामध्ये जर नारायण यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? ठाईस बैसोनी करा एक चित्त. एक चित्त होणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे बरं का. चित्त एकाग्र होणं इतकी सोपी गोष्ट नाही बरं का. चित्त एखाद्या माणसावर म्हणा किंवा एखाद्या वस्तूवर म्हणा माणसाचं चित्त असं केंद्रित झालं पाहिजे. कीर्तनाला आलात ना घरी कुलपाला झटे नाही द्यायचे. त्याने कीर्तनकाराकडेच पाहायचं. मग तो कीर्तनकार कसा असू. आजही बघा आपण आळंदीमध्ये आपण ज्यांना माऊलीच्या स्वरूपामध्ये पाहतो गुरुवर्य कुरेकर बाबा. किती 10 वर्षाचा मुलाचं जरी माऊलीच्या मंदिरामध्ये कीर्तन असलं तरी बाबा समोर बसतात महाराज. किती आदर असेल हो. हां एकनिष्ठतेने बरं बाबा इतकं विद्वान माणूसही नसेल महाराज संदीप महाराज होय. पण त्याच्यासमोर बसून बाबा असं प्रोत्साहन देतात त्याला. गुरुवारी वैकुंठवासी जयराम बाबा भोसले होऊन गेले महाराज. खूप विद्यार्थ्यावर प्रेम केलं बरं का लोकांनी. आणि म्हणून आज संबंध महाराष्ट्रामध्ये उभं पीक हे जे कीर्तनकार मंडळी दिसतात. जयराम बाबा भोसले त्यांचा नियम असा होता महाराज. म्हणजे विष्णू हातात धरावं पण जयराम बाबाच्या नादी लागू नये. त्यांना पाहिलं का पोरांनी एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीतून निघून जायचे. बाबाकडे काही पोरं शिकायला होते. पोरांनी चुकी केली असं बाबांनी पोरायला मारलं. वळं आले कोणाच्या हात सुजले कोणाच्या पाठीवर वळं आणले. म्हणजे मारणं म्हणजे काय ते असं नव्हतं विचारून. आता शिक्षकाला मारायला थोडी बंदी आहे महाराज. बाबांनी त्या पोरांना मारलं आणि संध्याकाळी त्यांच्या पायापाशी बसले आणि रडायला लागले महाराज. गुरुवारी शंकर महाराज मराठी भंडारा डोंगरावर. शंकर महाराजांनी विचारलं बाबा
का रडता हो? तुम्ही तर किती मारलं ह्या पोरांना. म्हटले पोरांना याच्याकरता मारलं की यांना वळण लागावं म्हणून. रडतोय याच्याकरता की या मुलामध्ये एखादा ज्ञानोबराय होईल, या मुलामध्ये एखादा तुकोबराय होईल, जेणेकरून माझ्याकडून ज्ञानोबरायांना तुकोबरायांना जर इतकं प्रेम होतं महाराज आणि एवढी साधना करावं लागते, इतकं प्रेम करावं लागतं, तेव्हा ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा होते महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसं एकाग्र होत नाहीत महाराज. एकाग्र होण्याकरता माणसाचं तिथं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीवर तुम्ही व्यवसाय करत असाल, व्यवसायामध्ये सुद्धा तुमचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. तुम्ही एखादी वारकरी शिक्षण संस्था चालवत असाल, त्या वारकरी शिक्षण संस्थेवर सुद्धा तुमचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. तुम्ही कीर्तन करताय, त्या कीर्तनावर सुद्धा तुमचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. बरेचसे कीर्तनकाराला त्यांचंच कळत नाही तर लोकांना कळणं, आणि ते वरून म्हणते ते आमसंग आत्ताच होता, त्याने गाडी घेतली, ते त्याचं लग कीर्तन चालले. अरे त्याचं लोकाला कळतंय, तुलाच कळा ना, म्हणून लोक कीर्तन घेत नाही. म्हणून महाराज म्हणले ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. ठाईस बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. आवड फार महत्त्वाची महाराज. बऱ्याचशा माणसाच्या घरामध्ये आवडी वेगवेगळ्या असतात. पत्नीची आवड वेगळी, मुलाची आवड वेगळी. आता संबंध महाराष्ट्रामध्ये एक आपण सर्व मोबाईलला बघतात, गुरुवारी इंदुरेकर महाराजांची क्लिप. मुलींचा अट्टाहास होता महाराज त्यांच्या मुलीचा. आणि कुठलाही बाप असेल, कसाही असू द्या बाप किंवा कसाही असू द्या, बरं का शब्द जरा बारीक आहे का, माणूस कसाही असू द्या, त्या बाप कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या, पण त्याला स्वतःच्या रक्ताचं पाणी आणि हाडाचं काढं करून तो मुलीसाठी आणि मुलासाठी जगत असतो महाराज. तो विचार करत नाही माझा बनेल फाटला की काय, मला दाढी करण्याकरता पैसे नाही की काय, या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. पण मुलीकरता बाप झटतोच महाराज. कारण आपण आपल्याला सर्वांना मुली आहेत महाराज. खरं सांगा मला, खरं बरोबर आहे का नाही? तुम्हाला मुलगी आहे का नाही? तुम्हाला हां नाही का? संदीप महाराजाला आणि तुम्हाला दोघालाच नाही फक्त, आणि आमच्या दाजीला नाही. मला मुलगी आहे महाराज. खरं सांगू, मला मुलगा पण आहे. मी घरी गेल्याच्या नंतर सगळ्यात लवकर मला पाहिल्याच्या नंतर माझी मुलगी धावत येते महाराज. पती पत्नीचं भांडण होऊ द्या, पती पत्नीचं भांडण झाल्याच्या नंतर मी जर म्हणजे घरातला कुठलाही बाप असू द्या, तो जर रुसला तर मुलगी बापाच्या जवळ येते. ओ बाबा जाऊ द्या ना, आईचं काय मनावर घेता. मी म्हणते म्हणून माझी शपथ आहे बाबा तुम्हाला, तुम्ही एवढा घास खा. हे म्हणणारी कोण आहे महाराज? मुलगी आहे ना महाराज. आणि आज इंदोरीकर महाराजांच्या मुलींना सुद्धा हट्ट केलाच असेल ना महाराजांकडे, आणि बाप म्हणून या कर्तव्याने फक्त त्यांनी तिचं कर्तव्य पूर्ण केलं. संबंध महाराष्ट्राने त्यांना ट्रोल करतात महाराज लोक. जाऊ दे, त्याचा वैयक्तिक विषय. आवड माणसाची भिन्न भिन्न स्वरूपाची असू शकते. महाराज म्हणले जितकी आवड आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण काय पाहतो? तो मोबाईल पाहतो. कोणाचा मेसेज आला, कोणाचा फोन आला होता, कोणाचा मिस कॉल आला होता. जितकी आपल्याला त्या मोबाईलविषयी, जितकी एखाद्या वस्तूविषयी आवड असते, इतकीच आवड जर पांडुरंग परमात्म्याविषयी जर ठेवली, महाराज हे सगळं पटलं आहे आम्हाला. पण नेमकी नामचिंतन करायचं कोणाचं? देवाचे नाव अनंत आहे, देवाचं नावच अनंत आहे महाराज. विष्णू सहस्रनामामध्ये देवाच्या 1000 नावाचं वर्णन आहे. आणि खरं सांगू, आमचे बाबा सांगत असतात, गुरुवारी रखमाजी महाराज नवले, ज्याला संस्कृत वाचता येत नाही त्याच्याकरता तुकोबरायांनी मराठीमध्ये संस्कृत लिहून आपलं विष्णू सहस्रनाम लिहून ठेवलं आहे महाराज. कोणतं विष्णू सहस्रनाम? सर्वांच्या पाठ आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंत घना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळ
केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सहजरूपा. हे मराठीमध्ये आहे महाराज. याच्यामधलं कुठलं नाव घेऊ? महाराज म्हणले तुला कोणचं पडतंय? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा जप कर. महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या विण अनेक असता पैसा धन वाहातसे आन विठोबाची. एखादी गोष्ट खरी असेल तर त्या गोष्टीकरता माणसाने शपथ घेतली पाहिजे. एखाद्या वस्तूचं जर आपल्याला महत्त्व जर पटवून द्यायचं असेल तर माणसं सहज व्यवहारामध्ये म्हणतात माझ्या मुलाची शपथ आहे. ज्या गोष्टीवर माणसाचं जास्त प्रेम आहे, ज्या गोष्टीवर माणसाचं जास्त प्रेम आहे त्या गोष्टीची माणसाला एखादी वस्तू पटवून द्यायची असेल तर शपथ घेतल्या जाते महाराज. तसे काही माणसं संध्याकाळी 6 वाजताही घेतात आणि काही पाठही घेतात, काही पुन्हा येई नाही म्हणतात. हे आता बऱ्याच जणाला कळालं नाही. आता पुन्हा शपथी घ्यावाच लागतील ना महाराज. आता चालूच आहे की नाही. अशा शपथीला किंमत नाही महाराज. आज शपथ तुकोबरायांनी घेतली. या विण अनेक असता पैसा धन वाहातसे आन विठोबाची. महाराज म्हणले याच्यापेक्षा दुसरं साधन करू नका. या विण अनेक असता पैसा धन वाहातसे आन विठोबाचे. महाराज म्हणले ही हेच सोपं आहे महाराज. तुका म्हणे सोपे आहे. तुका म्हणे सोपे आहे शेवट तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्व. तुका म्हणे सोपे आहे सर्व. नलगती सायास गावे वळणा. नलगती सायास गावे वळणा. नलगती सायास गावे वळणा. नलगती सायास गावे वळणा. नलगती सायास जाबे मनंतरा सुखे तो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी. सगळ्या साधनामध्ये देवाचं नामचिंतन सोपं आहे. शहाणा जो माणूस आहे, शहाणा तो धनी घेतो येत. शहाणे माणसं घेतात, येडे घेत नाहीत महाराज. ते त्यांची टर आहे की ते त्यांना घ्यायचं तर घ्या, नसलं घ्यायचं तर घेऊ नका. याच्यावरही सुद्धा महाराजांचे काही प्रमाणे धावत्या वेळामध्ये अभंगाचा शब्दशः भावार्थ बघितलं बरं का. मी काय जास्त विद्वान नाही, मला काय लय कीर्तन येत नाही. पण आता हे सगळं तुमच्या सर्वांचं प्रेम आहे. आजूकही मला महाराजांनी त्यांची इच्छा आहे खूप दिवसाची की महाराज माझी मध्ये एक इंस्टाग्रामला एक रील व्हायरल झाली ती कव्वालीची. आदरणीय कृष्ण महाराजांची इच्छा आहे, प्रयत्न करतो बरं का. तशी येईल म्हणून सांगता येत नाही बरं का. तुम्ही सर्वांनी साथ द्या बरं का. मानवी जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना कोणचा दिवस आयुष्यातला शेवटचा असेल माणसाला सांगता येत नाही महाराज. अरे माणसाने जीवन असं जगलं पाहिजे, माणूस गेल्याच्या नंतर संबंध महाराष्ट्राला दुःख झालं पाहिजे इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही महाराष्ट्राला दुःख झालं तरी चालेल. आपण ज्या नगर जिल्ह्यामध्ये राहतो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहतो, त्या अहिल्यानगरला तरी दुःख झालं पाहिजे इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही त्या अहिल्यानगरला दुःख झालं तरी चालेल. आपण ज्या तालुक्यामध्ये राहतो त्या तालुक्याला तरी दुःख झालं पाहिजे इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही त्या तालुक्याला दुःख झालं तरी चालेल. आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावातल्या लोकांना तरी दुःख झालं पाहिजे इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे.
आज आपण ज्यांचं नाव घेतलं गुरुवर्य वैकुंठवासी जयराम बाबा भोसले बाबांचं नाव घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. आता यांनी जी चाल म्हणली वैकुंठवासी भजनानंदी बोधेबाबांची चाल होती महाराज. बोधेबाबांचं नाव घेतल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं महाराज. आपल्याला 4-4 2-2 चाली येतात. आपण छाती ठोकून महाराज बोलत सुद्धा नाहीत काही माणसं एकमेकाला. कोणचा दिवस आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावाला सुद्धा दुःख झालं पाहिजे इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही त्या गावातल्या लोकांना दुःख झालं तरी चालेल. आपण ज्या गल्लीमध्ये राहतो त्या गल्लीतल्या लोकांना तरी दुःख झालं पाहिजे इतकं माणसाने चांगलं वागलं पाहिजे. नाही त्या गल्लीतल्या लोकांना दुःख झालं तरी चालेल. आपण ज्याच्या शेजारी राहतो त्या शेजारच्या माणसाला तरी दुःख झालं पाहिजे इतकं तर माणसाने चांगलं वागलं पाहिजे की नको. नाही त्या शेजारच्या माणसाला दुःख झालं तरी चालेल. आपण जिच्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रपंच करतो की नाही त्या प्रपंच करणाऱ्या पत्नीला तरी दुःख झालं पाहिजे इतकं माणसाला चांगलं वागलं पाहिजे. लोक म्हणतात महाराज आमच्या पत्नीला आम्ही गेल्याच्या नंतर दुःख होत नाही का. बऱ्याचशा पत्नी अशा आहेत महाराज आमच्यापाशी सगळं दुःख सांगतात महाराज लोक. हे मेल्याच्या नंतर आम्ही सुखी समाधानी राहू. आणि मी सांगत नाही महाराजांचं प्रमाण बी बरं का त्याच्याकरता. बाईला म्हणे खर मरता तरी बरे नाश येले घर थुंकून या. तरी लोक महाराज समाजामध्ये फिरत असताना छाती ठोकून छाती फुगून जगतात. एक कवी आहे तो कवी म्हणतोय स्वराचा आवाज द्या. देने पे आया तो इतना देता है देने पे आया तो इतना देता है वो दिन में 2 कीर्तन भी देता है मगर लेने पे आया तो इतना लेता है वो 2 साल लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है वो छप्पर फाड़ के भी दे जाता है मगर लेने पे आया तो इतना लेता है वो हाथों की चमड़ी भी उखाड़ ले जाता है. त्याच्या हातात आहे महाराज किती द्यायचं आणि किती न्यायचं. आज तुम्ही श्रीमंत असाल तर उद्या भिकारी सुद्धा असाल. इथं राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा होतो. किती माणसं आपण डोळ्याने पाहिले हिरो झाले होते महाराज पण आज त्यांची परिस्थिती अशी आहे झिरो झालेत महाराज. हे त्याच्या हातामध्ये महाराज. म्हणून तो कवी म्हणतोय मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला रे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला या मातीला या मातीला या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले मातीला तुझ्या परी भले भले मिळाले. बायका मुलं गणगोत्र इथं सर्व राहणार इथं सर्व राहणार बायका मुलं गणगोत्र इथं सर्व राहणार इथं सर्व राहणार तुझं कर्म वेणा तुझ्या संग जाणार तुझ्या संग जाणार तुझ्या संग जाणार. आज जवानी परितरान बाल तू पछताएगा आज जवानी परितरान बाल कल पछताएगा चलता सूरज धीरे धीरे ढल जाएगा ढल जाएगा रे चलता सूरज धीरे धीरे चलता सूरज महाराजांचा आग्रह होता म्हणून बरं का. मला काय मी लय गायक नाही काय नाही मला जास्त येत नाही पण ते नाद असतोय महाराज. ज्याला दिसत होत नाही त्याला तमाशाच नाद ज्याला ऐकायला येत नाही त्याला लग्नाच्या बैठकीचा नाद आणि ज्याला भजनातलं काहीच येत नाही त्याला येणं घ्यायचं भालताच नाद. मी येणं घेणार आहे कशाला येणं घेतो रे मारायला घेण्यान देण्यात
मग तसं मला नाद आहे महाराज. हो, काही माणसाला नाद असते, छंद असला पाहिजे महाराज, छंद परमार्थाचा असला पाहिजे माणसं. म्हणून धावत्या वेळामध्ये अतिशय सोपा अभंग आहे, सर्वांच्या पाठांतरातील अभंग आहे. धावत्या वेळामध्ये चिंतन पाहिलं. या अभंगाचा भावार्थ असाच असेल अशी माझी आत्मप्रौढी नाही किंवा आत्मविश्वास नाही. याच्यापेक्षा सुंदर चिंतन तुम्हाला मोठ्या मोठ्या वक्त्यांच्या मुखातून ऐकण्याकरता मिळेल. म्हणून जे काही बरोबर असेल, ज्यांच्या सान्निध्यामध्ये राहिलो, ज्यांच्या संस्थेमध्ये राहिलो, आदरणीय श्री भजनानंदी रखमाजी महाराज नवले असतील, गुरुवर्य मृदुंग भास्कर, आदरणीय श्री माधवराजी नरोडे गुरुजी असतील, यांच्या चरणावर समर्पित करतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठाल जय जय विठ्ठल विठाल जय जय विठ्ठल. बोलिले गोरे बेडे वाकोडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला रे कर्म फुला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. तुका म्हणे नाने जरा राखा भयापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. ज्ञानदेव तुकारा देव तुकारा तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.